लय वेळ आलो तुम्ही आज. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तामिनी घाटचा व्हिडिओ. हो, सुरुवातीचे जे सीन होते ते आजचेच होते, तामिनी घाट वॉटरफॉलचे आणि तिथल्या दरीच्या त्या परिसरातले. जाताना आम्हाला कडक ऊन लागलं होतं आणि तिथे थोडा अंतर पार केल्यानंतर मग ढगाळ वातावरण आणि पाऊस चालू झाला. त्यामुळे हे असे वेगवेगळे सीन दिसत आहेत. तर संडेचा दिवस होता आणि आम्ही निघालो. मेन श्रावण महिन्यातच आम्ही गेलेलो, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती असं मला वाटतंय. तर आम्ही साधारणतः 12-1च्या आसपास, जेव्हा की सगळेजण पाहून वापस जात होते तेव्हा निघालो होतो. 1-1:15 वाजला होता. 70 ते 80 किलोमीटर आमच्यापासनं होतं. पण व्ह्यू घ्यायचा म्हणल्यास 70 ते 80 काय, कितीही किलोमीटर जायला काही वाटत नाही, एन्जॉय करता आला पाहिजे फक्त. तर मग आम्ही निघालो. मग मध्येच थोडासा ब्रेक घ्यावा, मला कसं तरी होत होतं, म्हणून काहीतरी लिक्विड पी वाटत होतं म्हणून आम्ही थांबलो. मग यांनी देखील चिप्स वगैरे घेतले. असं आम्ही शॉर्ट ब्रेक घेऊन मग पुढे जायचं ठरवलं होतं. मग लिमका मी पिलं, कारण मला खूप कसं तरी होत होतं. आणि तिथून मग आम्ही पुढे निघालो. आणि गाडी घेतल्यानंतरची ही आमची फर्स्ट ट्रिप होती, बुलेट घेतल्यानंतरची. कारण आम्ही आधी म्हणजे ट्रिप केलीच नाही, गाडी घेऊन बरेच दिवस झाले, वेळ नाही भेटला. तर मग आम्ही ही पहिली ट्रिप एन्जॉय करण्यासाठी निघालो होतो. आणि तर तुम्ही पाहू शकता, जाताना एवढं ऊन लागते. आम्हाला तर असं वाटत होतं की आता वॉटरफॉल पाहायला भेटतंच की नाही, पण तो भेटला. मग आम्ही पुढे चहा पिण्यासाठी इथे थांबलो. तर या ठिकाणी इथे सगळे प्रसिद्ध मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे इथे दाखवलेली होती. तामिनी घाट देखील त्यामध्ये होतं, देवगड होतं, देवकुंड होतं सॉरी. आणि हे सगळं आम्ही पाहून मग तिथून पुढे निघालो. तर मग आमचा असा प्लॅन होता की मस्त वॉटरफॉलचा व्ह्यू भेटला पाहिजे आणि जास्त गर्दीही नसली पाहिजे. तर सकाळी बरेच, हे बघा 4 व्हीलर्स इकडे वापस जात आहेत, तर बरेच जण पाहून वापस जात असतात ह्या वेळेला. तर मग आम्ही असंच प्लॅन करून निघालो होतो, थोडंसं उशिरा जेवण वगैरे करून आम्ही निघालेलो होतो. तर मग जाताना एक सेल्फी पॉईंट येतो, तो तिथे एक आम्हाला थांबायचं होतं. आणि मग तिथून डायरेक्ट मग तामिनी घाट वॉटरफॉल आणि मग तिथे एक व्हॅली आहे, आय थिंक कुंडलिका व्हॅली, तिथे एक थांबायचं होतं. तर आम्ही आलोय सध्या, तुम्ही पाहू शकता सेल्फी पॉईंटच्या इथे आम्ही आलेलो होतो. इथे खूप छान व्ह्यू आहे, बरेच जण इथे फोटो घेण्यासाठी थांबले होते, पाहू शकता तुम्ही. मग आम्ही तिथे थांबलो. तामिनी घाटला जाताना जो सेल्फी पॉइंट लागतो तिथे तुम्ही पाहू शकता, इथे सगळे सेल्फी वगैरे काढत आहेत. आणि आता पहा, ह्या साईडला ज्या मुली आहेत त्या कशा पोज देऊन थांबल्या होत्या. आम्ही त्यांना इतकं हसलो, किती लहान आहेत त्या आणि कशा नाटकं करत होत्या. आम्ही त्यांना खूप हसलो आणि आमचे पण फोटो वगैरे काढून झालं होतं. आणि मग आम्ही तिथून पुढच्या प्रवासासाठी निघालो. तर तामिनी घाट पुण्यातील, म्हणजे पुण्याच्या आसपासच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे. इथे जाताना मस्त असा डोंगराळ भागातून व्ह्यू दिसतो आणि पाणी देखील बरंच दिसतं. तर आता तुम्ही पाहू शकता, आता थोडंसं वातावरणामध्ये चेंज होत आहे, ढगाळ वातावरण दिसत आहे थोडंफार तिकडे पलीकडे थोडंसं पाहिलं तर. आणि ऊन पण आहे, त्यामुळे असं आम्हाला वाटत होतं की आता उन्हात पाऊस चालू होतो की काय. तर हे एकदम ढगाळ वातावरण मी झूम करून थोडंसं घेतलेलं आहे, कॅप्चर केलेलं आहे. आणि आता मग असंच आम्ही गप्पा मारत वगैरे आम्ही थोडंसं पुढे आलो. तर तिथे एका ठिकाणी असंच पाण्याचा व्ह्यू होता, जो आम्ही लांबून झूम करून पाहण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच्याच जवळ आम्ही गेलो होतो. तर तिथे एका ठिकाणी थांबून थोडंफार फोटोशूट करावा असा आमचा विचार होता. आणि मग ते आम्ही केलं देखील. आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो. तर तामिनी घाटच्या तिथे मेन वॉटरफॉल आहे. जाताना असे बरेच छोटे मोठे वॉटरफॉल लागतात, पण आम्हाला मेन वॉटरफॉल जो आहे तामिनी घाटचा मोठा, तो पाहायचा होता. म्हणून आम्ही जास्त टाइम वेस्ट नाही केला छोट्या बाकीच्या वॉटरफॉल जवळ थांबून कॅप्चर करण्यासाठी. आणि इतकं ढगाळ वातावरण झालं होतं, असं वाटत होतं की खूप मुसळधार पाऊस येईल आता. तर आम्ही पटकन समोर रस्त्याने निघालो. हे पहा किती गर्दी, वापस सगळे चालले होते पाहून.
आणि मेन म्हणजे इतकं फ्रेश वाटत होतं. आता थोडंसं ऊन कमी झालं होतं आणि असंच आम्ही मस्तपैकी वातावरणाचा म्हणजे आनंद घेत आम्ही निघालो. आणि ह्या ठिकाणी इथे आम्ही थांबलो होतो. हे जवळून पाण्याचा व्ह्यू कॅप्चर करून इथे छोटासा व्हिडिओ वगैरे केला, व्ह्यू घेतला आणि मग ते ऑन द वेच आहे. तुम्हाला जाताना ताम्हिणी घाटला हे दिसेल, तिथे बरेच जण थांबलेले असतात. नाश्त्याचे देखील जागोजागी पॉईंट्स आहेत. वडापाव, मॅगी, नंतर भाजलेले कणीस, हे सगळं काही खूप छान म्हणजे त्या वातावरणामध्ये खरंच खूप टेस्टी लागतं ते. आणि तर त्याचे स्टॉल जागोजागी आहेत जाताना. पण आम्ही तिथे नाही थांबलो कारण आम्हाला जिथे वॉटरफॉल आहे तिथे देखील स्टॉल आहेत हे माहिती होतं, त्यामुळे तिथेच आम्ही थांबणार होतो. आणि हा जो आहे डोंगर, हा खूप मोठा डोंगर होता इथून जाताना. आणि इथे एक छोटासा लेफ्ट साईडला आय थिंक वॉटरफॉल होता, तर ते तिथे लोक थांबले होते. आणि इकडे राईट साईडला दरी होती. तर मग तिथे देखील आम्ही थांबून एक व्ह्यू घेतलेला आहे आणि व्हिडिओ देखील केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. खूप अतिशय प्रचंड खोल दरी आहे ही आणि बरेच जण हा व्ह्यू घेण्यासाठी इथे थांबले होते. समोर एक व्हिडिओ मी अटॅच केला आहे याला, त्याच्यात जरा क्लिअर दिसेल तुम्हाला. खूप खोल दरी आहे आणि व्ह्यू तर इतकं मस्त आणि हवा देखील खूप थंड आहे इथे. काय मस्त व्ह्यू आहे, मला हा व्ह्यू खूप आवडला. अजून वॉटरफॉलचा व्ह्यू तर पुढेच आहे, पण हा व्ह्यू घेण्यासाठी आम्ही इथे थांबलोय. सगळं ढग डोक्यावर दिसायला वाटते ते वॉटरफॉल आलाय प्रत्येक साईडला. या ठिकाणी मोबाईलचे नेटवर्क देखील गेले होते आणि त्यामुळे मॅप देखील दिसत नव्हता. सो आम्ही लावलेले बोर्डवरचे ॲरो किंवा असंच गेस करत करत निघालो. मग आम्हाला असं वाटलं की यांना वाटलं तो वॉटरफॉल आला आता लेफ्ट साईडला जवळच आलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे ते. खरं तर पृथ्वीवर स्वर्ग असेल तर हा इथेच आहे असं त्या क्षणाला आम्हाला वाटलं. खूप छान, म्हणजे शब्दात व्यक्त न करणारं वातावरण, ते धुकं, ती थंडगार हवा, नॅचरल एकदम खूप छान वाटत होतं. कधी एकदा वॉटरफॉल येईल असं झालं होतं, कारण वॉटरफॉल येण्याच्या आधीचेच असं दृश्य आहे, तर वॉटरफॉलच्या जवळ गेल्यानंतर तिथलं वातावरण आणि तिथलं दृश्य कसं असेल हे इमॅजिनेशनच्या पलीकडचं आहे. तुम्ही पाहू शकता समोर किती धुकं दिसतंय, तरी हे कमी आहे. जाताना तर असं झालं होतं की समोरच्या गाड्या देखील दिसत नव्हत्या, एवढं धुकं पडलं होतं. आणि सध्या वाजले 3 वाजलेले आहेत, 3-3:30. आणि असं वाटत नाही आहे की 3-3:30 वाजलेत, तर असं वातावरण झालेलं आहे की 6-6:30 वाजल्यासारखं. खूप छान, म्हणजे असं एक्साइटमेंट झाली होती कधी एकदा वॉटरफॉल येतो. तुम्ही नक्की सांगा, तुम्ही ताम्हिणी घाटच्या इथले कमेंटमध्ये सांगू शकता कोणते कोणते वॉटरफॉल पाहिलेत. आता इथे थोडा पाऊस कमी झालेला आहे आणि फायनली हे वॉटरफॉल आले छोटे छोटे. आणि हा मेन वॉटरफॉल आहे जो की आपल्याला तिथे जायचं आहे. आणि इथे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत. इथे माकडे देखील भरपूर माकडे आहेत आणि इकडे तिकडे फिरत असतात. आता इथून गेल्यानंतर वॉक करत इथून साईडने आता आम्ही चाललो आहे, पाहू शकता तुम्ही. तर हा आलेला आहे वॉटरफॉल. बराच थोडाफार ट्रेक करून वर जायचं. आणि मी नेमकी हिल्स घालून आले होते, पण मला चढायचं आहे, सो मी काही करू शकते. हिल्स काढून मी शेवटी किंवा हिल्सवर ट्रेक करत मला वरती वॉटरफॉलपर्यंत जायचंच आहे. तर आम्ही गेलो. इथे जवळच खूप छान वाटत होतं, बरीच गर्दी होती तरी नाही म्हटलं तरी. आणि फायनली थोडाफार ट्रेक करून आणि आम्ही वरती तेवढ्या टॉपला नाही जायचं ठरवलं, कारण परत घसरण्याची चान्सेस खूप आहे असं मला उतरून त्यांनी सांगितलं होतं. अशा पद्धतीने एन्जॉय करून मस्त फोटो व्हिडिओ काढून आम्ही उतरलो.
हे पहा पूर्णपणे भिजलं होतं आणि तिथे माकडं देखील दिसले आणि वॉटरफॉलच्या तिथे पाऊस चालू होता थोडाफार वरून, पण इथे खाली आल्यानंतर सगळं कोरडं होतं, म्हणजे पाऊस थांबलेला होता. हे भाजलेले कणीस देखील होते इथे. पण मला मॅगी खायची खूप इच्छा झाली होती आणि यांना वडापाव खायचे होते, तर मग आम्ही वडापाव आणि मॅगीच घ्यायचं ठरवलं. हे बघा आता खूप छान वाटतंय वरून आल्यानंतर. आणि इथे त्या काकूंना सांगितलं आम्ही की गरमागरम वडापाव तळा, तर ते वडापाव बनवत होत्या आणि त्यांना चहा देखील सांगितला बनवायला. तर खूप एन्जॉय केला आणि खूप छान वाटत होतं. आता मस्तपैकी मॅगी आणि वडापाव चहा खाऊन वापस निघायचा प्लॅन होता. खूप छान वाटतं आणि पाऊस देखील थांबला होता, म्हणजे आम्ही जे भिजलो होतो मस्त वॉटरफॉलमध्ये ते ड्राय पण होऊन जाईल आणि जाताना छान प्रवास होईल. आणि चहा देखील आला आणि इथे मी टेस्ट हे म्हणले बघतो तरी कसा चहा आहे, आणि यांना इतका आवडला तर ते मला देतच नव्हते. जोकचा पार्ट. आणि इथे गाई देखील भरपूर आहेत मागे, तुम्ही पाहू शकता. छान वाटत होतं इथे निसर्गरम्य वातावरणात आल्यासारखं. स्टोरेज फुल होईल ना. मग ते म्हणाले चहा पिऊन मस्त एनर्जी आली आहे, तर आता आम्ही वापस निघालो प्रवासासाठी. परत 70 ते 80 किलोमीटर प्रवास करून मग घरी पोचायचं होतं. धुक्याचं वातावरण झालं होतं, खूप छान तेच वातावरण, थंडगार मस्त एन्जॉय करत करत आम्ही निघालो मस्तपैकी. खूप छान प्रवास झाला. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर करा आणि नक्की ट्रिप प्लॅन करा. आणि कसं वाटलं आणि कसा एक्सपिरियन्स होता ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता व्हिडिओच्या ह्या. आणि तर ठीक आहे, भेटू मग नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच सुंदर सुंदर प्रेक्षणीय स्थळांच्या व्हिडिओसाठी आणि छान छान ठिकाणांच्या व्हिडिओसाठी. ठीक आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.